मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आले। या मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू, त्यांची मुलगी, मराठा आंदोलक मनोज जरांगे, सुरेश धस, ज्योती मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह परभणीतील स्थानिक खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत, सहभागी होणार आहेत। तसंच बीडचे खासदार बजरंग सोनावणे आणि आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा सहभागी होण्याची शक्यता आहे। नूतन महाविद्यालय इथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, मोर्चा साधारण किती वेळामध्ये सुरू होईल? कोण कोण पोहोचलंय? कोण कोण सहभागी होणार आहे? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी या मोर्चाच्या अनुषंगाने करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर आता मोर्चाच्या जिथून निघणार आहे त्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर सर्वपक्षीय नेते यायला सुरुवात झालेली, आपल्या सर्वच नेते यायला सुरुवात झालेली। आता सध्या राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार राजेश विटेकर इथं आलेले आहेत, प्रताप देशमुख आलेले आहेत, माजी महापौर, तसेच इतर नेते सुद्धा इथं येत आहेत आणि एक हातामध्ये फलक घेऊन आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी इथं केली जाते। हातामध्ये काळ्या जे काही फिती आहेत त्या लावून इथं आलेले आपल्यासोबत राजेश विटेकर आहेत, अजितदादांचे राष्ट्रवादीचे आमदार। आपण दादा काय सांगाल, एकूण जर परिस्थिती बघितली तर आज आरोपींना, त्यातल्या प्रमुख 2 आरोपींना अटक झालेली? सर्वप्रथम ही झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे। आम्ही सर्वांनी मिळून सभागृहामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्याची मागणी घातली होती आणि जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोर अशी शिक्षा झालीच पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही त्या ठिकाणी अगोदरच घातलेलीच आहे। आज परभणी येथे सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि जे आरोपी फरार आहेत त्यांना त्या ठिकाणी तातडीनं अटक करून त्यांच्यावर कठोर शासन होऊन, त्यांच्यावर कठोर कार्य होऊन त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। कुठेतरी एक जर बघितलं तर अजितदादाही या संदर्भात बोलत नाहीयेत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, काय वाटते? एकूण सभागृहामध्ये याच्यावर आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्यावेळेस सर्व सभागृह त्या ठिकाणी उपस्थित होतं, आदरणीय दादाही त्या ठिकाणी उपस्थित होते। तर ही मागणी जी विरोधकांकडून केली जाते की धनंजय मुंडे सत्तेमध्ये आहेत, त्यांनी कुठेतरी बाजूला राहावं आणि त्यानंतर हे निष्पक्ष तपास होईल। परभणीचे खासदार संजय जाधव यांनी आता म्हणलेत की त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे। पॉलिटिकली राजकारणी हा विषय बाजूला आहे, परंतु पक्षानं भूमिका घेतलेली आहे। ज्यावेळेस ह्याची पूर्ण शहानिशा होईल त्यावेळेस सर्व त्या ठिकाणी समोर येतील आणि त्या ठिकाणी जो काही निर्णय पार्टी घेईल तो ते पक्षाच्या लेवलला त्या ठिकाणी होणार आहे। काय वाटतं तुम्हाला की यामध्ये शिक्षा होणं गरजेचं? कारण आता वाल्मिक कराड असतील किंवा इथले जे प्रमुख आरोपी जे ते 2 अटक झाले, 1 जण अजूनही यामध्ये राहिलाय। नाही, शासन सर्वांना झालंच पाहिजे ही आमची राष्ट्रवादी पक्षाची भूमिका आहे आणि सर्व आमचे जे आमदार खासदार त्यांची सुद्धा भूमिका आहे। एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादी घटना घडली आणि पूर्ण महाराष्ट्र जर तिथं पेटत असेल तर जसं आपल्या परभणीमध्ये सूर्यवंशीचं बी प्रकरण घडलं, ह्या सर्वांना शासन, जे दोषी आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी, ह्याच्यात कुठेही राजकारण नाही। एकूणच बघितलं तर सर्वांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती इथं नेत्यांकडून करण्यात येते। मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते आता इथं जमायला सुरुवात झालेली आहे। काही वेळामध्ये मनोज जरांगे सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी येतील आणि त्यानंतर मोर्चाला सुरुवात होईल। प्रज्ञा, या मोर्चा संदर्भातले अपडेट पंकज तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।